राष्ट्रवादी काँग्रेस सोडून म्हणजे शरद पवारांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा सगळा अनुभव आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा सगळा अनुभव कसा राहिला, कसा आहे, हे सुरुवातीला शेअर करा आणि नंतर नाही, मग आपण मुळात बोलूया. विषय असा होता की मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून मी वाडिया कॉलेजमध्ये शिकलो. तिथून पुढे त्या काळापासूनच आम्ही वैचारिक भूमिका घेऊन या ठिकाणी समाजकार्य राजकारण केलं. म्हणजे गणेश मंडळाचा कार्यकर्ता, हं. स्पोर्ट्स क्लबचा अध्यक्ष. त्या काळातली विचारधारा म्हणजे काय होती की नाही, त्यावेळेस पण ऑप्शन वेगवेगळे होते. शिवसेना होती ऑप्शन त्यावेळेस. भारतीय जनता पक्ष एवढा काय हं. 97-98 मध्ये फार काय मोठा नव्हता. पण त्यावेळेस सुद्धा ऑप्शन होते. पण सुद्धा आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा किंबहुना काँग्रेसी गांधी विचार हाच नाही का डोळ्यासमोर किंवा डोक्यात ठेवलेला होता. आणि डोक्यात तसं ठेवलं पण अंतःकरणात नक्की होता. त्याच्यामुळे मला माझं वय 21 वर्ष दीड महिना असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जन्माच्या कार्यकर्ता म्हणजे जो काय फाउंडर मेंबर आहे, फाउंडर मेंबरमधला मी. 10 जून 1999 प्रशांत जगताप दादरच्या शिवाजी पार्कच्या 5-10 लाखाच्या नाही का मेळाव्यामध्ये होता. आणि तिथून पुढे 26 वर्ष 14 म्हणजे 6 महिने 14 दिवस तो प्रशांत जगताप ते पार्टीत राहिला. अगदी 2 जुलै 2023ला ज्यावेळेस दादा, ज्यांचे माझे खूप घरोघरी संबंध होते, ज्यांचा मी लाडका कार्यकर्ता होतो की विश्वासू कार्यकर्ता होतो, ते भाजपबरोबर गेले म्हणून त्यांना सोडून मी पवार साहेबांच्यावर आले. त्याच्यामुळं एक वैचारिक भूमिका ती काल त्यावेळेस पण होती, वयाच्या 21व्या वर्षी 2023लाही होती आणि आजही ती कायम होती. त्याच्यामुळं आपला अजितदादांवर कुठलं शत्रुत्व काल नव्हता, आज नाही, उद्या सुद्धा नसेल.